नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 7वी इतिहास पाठ क्रमांक 11 राष्ट्ररक्षक मराठे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, कोण बरे? 1. अफगाणिस्तानातून आलेले। उत्तर, पठाण। हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले। रोहिले। 3. नानासाहेब पेशव्यांचा भाऊ। रघुनाथराव। मथुरेच्या जाटांचा प्रमुख। सूरजमल जाट। 5. पैठण जवळ राक्षस भुवन येथे निजामाला पराभूत करणारे। पहिले माधवराव पेशवे। 3. घटनाक्रम लावा, यांचा घटनाक्रम लावायचा आहे। पहिली घटना आहे बोराडी घाटची लढाई, पानिपतची लढाई, राक्षस भुवनची लढाई, माधवराव पेशव्यांचा मृत्यू, टिपू सुलतानाचा मृत्यू। प्रश्न 2, थोडक्यात लिहा। 1. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला। उत्तर, नजीब खान हा रोहिल्यांचा सरदार होता। उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व त्याला सहन होत नव्हते। नजीब खान सांगण्यावरून अब्दालीने भारतावर पुन्हा स्वारी केली। ही त्याची भारतावरची 5वी स्वारी होती। त्याने दिल्ली जिंकून घेतली। मोठी लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला। रघुनाथराव मल्हारराव होळकर हे पुन्हा उत्तरेत गेले। त्यांनी दिल्ली घेतली। त्यानंतर अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावून पंजाब जिंकला। अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करत मराठे इसवी सन 1758 मध्ये अटकेपर्यंत गेले। अटकेवर अटक या ठिकाणी मराठ्यांचा ध्वज फडकला। प्रश्न 2, अफगाणांशी संघर्ष। अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते। मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती, म्हणून आपल्या संरक्षणासाठी त्यांनी मराठ्यांशी करार केला। 1751 मध्ये आक्रमण करून पंजाब पर्यंतचा अब्दालीने जिंकलेला प्रदेश जिंकणे हे मराठ्यांचे कर्तव्य होते। या करारानुसार छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे होळकरांच्या फौजा दिल्लीच्या रक्षणार्थ पाठवल्या। ही बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला। पुढे रघुनाथराव अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी उत्तरेत गेला। मराठ्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पेटाळून दिल्ली व पंजाब जिंकून अटकेपर्यंत धडक मारली। पुढे नजीब खानच्या सांगण्यावरून अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला। बोराडी घाट येथे झालेल्या लढाईत वीर मराठा दत्ताजीला वीरमरण आले। नंतर अब्दाली व सदाशिवराव भाऊ यांची पानिपतावर गाठ पडली। ही पानिपतची तिसरी लढाई होती। या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला। अशा रीतीने मराठ्यांचा अफगाणांशी दीर्घकाळ संघर्ष चालू होता। प्रश्न 3, पानिपतच्या लढाईचे परिणाम। 1761 साली झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला। या लढाईचे पुढील परिणाम झाले। महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली। अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला। मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झाले। मराठ्यांचे उत्तरेतील प्रभुत्व कमी झाले। मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम हैदर अली या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण करणे सुरू केले। चौथा प्रश्न, पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा। पहिला आहे महादजी, जयप्पा, जनकोजी, नानासाहेब, बाळाजी विश्वनाथ, माधवराव, सदाशिवराव भाऊ, मल्हारराव। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा।